स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या रेड्डी। माजी आमदार रेड्डी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशा आशयाचं पत्र नुकतेच माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे। याबाबतची माहिती त्यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत दिली आहे। दिलेल्या पत्रात नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतचे निवडणुका मागील 2 वर्षापासून प्रलंबित असून जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या स्थानिक लोकांची ही समस्या सोडवण्यात यावी असंही रेड्डी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे। त्याचप्रमाणे लोकांचं समाधान करण्याकरता तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विविध समस्यांबाबत पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मोलाची भूमिका बजावू शकतात। त्याचप्रमाणे शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता असते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात केली आहे। होळी स्नेहमिलनच्या कार्यक्रमाचं आयोजन। माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी नुकतीच होळी स्नेहमिलन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। होळी स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त भाजपा कार्यकर्ते एकत्र आले व त्यांना माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी याप्रसंगी होळी निमित्त शुभेच्छा दिल्या। होळीच्या रंगपंचमीच्या निमित्तानं रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी तर्फे स्नेहमिलन कार्यक्रम रामटेक येथील वृंदावन सेलिब्रेशन लॉन इथं संपन्न झाले। कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी जिल्हा अध्यक्ष राजू पोद्दार उपस्थित होते। होळी मिलन कार्यक्रमाला उपस्थित भाजपा कार्यकर्ते एकमेकांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक। आमचे अध्यक्ष आहेत, मार्गदर्शक आहेत आणि नेहमी राहतील त्यांचे समर्पित भारतीय जनता पार्टीसाठी, पक्षासाठी, कार्यकर्त्यासाठी, पदाधिकारीसाठी जे काही मार्गदर्शन आहे ते उच्च दर्जाचं आहे, उत्कृष्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगला परिपक्व त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या बाजू वरिष्ठ नेत्याकडे ठेवणे या सर्व गोष्टींमध्ये माननीय पोद्दार साहेबांचा त्या ठिकाणी नक्की कौतुक केलं पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.